नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तसेच जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर पाहण्यास मिळतील। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला। पेसा भरती अपडेट पाहण्यापूर्वी जेडपीच्या जे एक्झाम राहिलेले आहेत, या एक्झाममध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा। या पुस्तकाचा लेखीसाठी तुम्हाला उपयोग होईल। आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स नावाने असणारे पुस्तक, यामध्ये हे पुस्तक जे आहे ते स्पेशल IBPSच्या नवीन बदलत्या अभ्यासक्रमावर रचना केलेलं पुस्तक आहे। त्याचप्रमाणे आरोग्यसेविका हे देखील पुस्तक तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये 1200 प्रश्न असणार आहेत। 1200 प्रश्न IBPSच्या बदलत्या पॅटर्ननुसार तुमची 1200 प्रश्नांची तयारी करून घेतली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच आहे। तसेच ग्रामसेवक भरतीसाठी ग्रामसेवक 101 प्रश्नपत्रिका संच, येणाऱ्या ग्रामसेवक लेखीसाठी हे पुस्तक 100% उपयुक्त असणार आहे। 101 प्रश्नपत्रिका आहेत आत्तापर्यंत झालेल्या 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या या 101 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे। आणि हा संच तुम्हाला नक्कीच खूप उपयुक्त असणार आहे लेखीसाठी। त्यामुळे ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता। संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत। तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला देखील उपलब्ध आहेत। तर घरबसल्या ही पुस्तकं मागवा आणि अभ्यास सुरू करा। आणखीन एक महत्त्वाची छोटीशी सूचना, जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, लेटेस्ट घटना तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि नवीन जाहिराती देखील टेलिग्रामला रोज अपलोड करण्यात येतात। त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला। 2024च्या सर्वच परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यास तुम्हाला टेलिग्राम चॅनल मदत करेल। आतापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, लेटेस्ट घटना, लेटेस्ट नियुक्त्या यांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर पहा, पेसा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आजच्या न्यूजपेपरला आलेली आहे। आदिवासींच्या संख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या घोषणेबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही। त्यामुळे तलाठी भरतीतील पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबतचा जो निर्णय आहे तो अद्याप राखून ठेवण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे। आणि यामध्ये पहा, राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी पदभरतीचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि न्यायालयाचा निकाल येईपर्यंत भरती प्रलंबित राहणार आहे। बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती। 4466 पदांसाठी ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली। आचारसंहितेपूर्वी सुमारे 1000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत आणि आचारसंहिता संपल्यावर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत। तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू आहे। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राज्यात आदिवासींची संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर या ठिकाणी निर्णय आल्यानंतरच पुढील जी कार्यवाही आहे ती होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी पहा, पेसा भरती संदर्भातली ही अपडेट आहे। पेसा संदर्भात जी केस दाखल आहे
या केसचा निकाल आल्यानंतरच, त्यावर सुनावणी झाल्यानंतरच पुढील जी प्रोसेस आहे ती होणार आहे. ही फक्त तलाठी भरतीलाच लागू नसलेली याचिका आहे किंवा ही केस आहे, तर ही पेसा अंतर्गत येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेसाठी लागू असणारा मुद्दा आहे. त्यामध्ये वनरक्षक, तलाठी, झेडपीच्या ज्या एक्झाम आहेत, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पेसाच्या ज्या आरोग्य पर्यवेक्षिका या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भात हा मुद्दा लागू आहे. झेडपीच्या फक्त नॉन पेसाच्या आरोग्य पर्यवेक्षिका या पदाच्या एक्झाम झालेल्या आहेत, पेसाच्या राहिलेल्या आहेत. तर सर्व पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परीक्षेसाठी हा मुद्दा लागू आहे. जोपर्यंत न्यायालयामध्ये सुनावणी होत नाही आणि सुनावणी अंती निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही जी आहे ती केली जाणार नाही. या ठिकाणी पहा, तलाठी भरती जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश जे आहेत ते मॅटने दिले आहेत. राहिलेल्या विद्यार्थ्यांना कोर्टाचा आदेश येईपर्यंत नियुक्ती देखील देता येणार नाही. जोपर्यंत पेसाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत राहिलेल्या नियुक्त्या ज्या आहेत त्या फक्त तलाठीच्याच नाही तर इतर ज्या भरत्या आहेत ज्यांचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहेत, त्यामध्ये वनरक्षक आहे, कृषी विभागाची भरती जी आहे त्यामध्ये देखील निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आणि या सर्व भरत्यांसाठी पेसा हा मुद्दा मॅटर करतो. जोपर्यंत पेसाचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत या सर्व विभागातील भरती प्रक्रियेला पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढची जी गती आहे ती मिळणार नाही. याला झेडपी देखील लागू असणार आहे, म्हणजे झेडपीच्या एक्झामसाठी देखील हा मुद्दा लागू असणार आहे. ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य पर्यवेक्षिका या पदासाठी ज्या एक्झाम आहेत त्यासाठी देखील हा मुद्दा लागू आहे. आणि पेसा भरतीवर 9 एप्रिलला न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण असा जो निर्णय आहे तो घेण्यात येईल. 9 एप्रिल नंतरच यावर सुनावणी झाल्याच्या नंतर जो निर्णय येईल तो तुम्हाला अपडेट आल्याच्या नंतर चॅनलवरती पाहण्यासच मिळणार आहे. टेलिग्रामला देखील तो पाहण्यास मिळेल. ज्याप्रमाणे तलाठी भरतीची जी ही मॅटचा जो आदेश आहे की भरती प्रक्रिया जैसे ती ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, विद्यार्थ्यांना नियुक्ती दिलेली नाही. फक्त 1000 विद्यार्थ्यांनाच आत्तापर्यंत नियुक्ती मिळालेली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आचारसंहिता संपल्याच्या नंतर नियुक्ती देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु पेसांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांसाठी हा मुद्दा लागू नसणार. याचं कारण पेसा भरतीवर असलेली जी याचिका आहे ती आणि 9 एप्रिलला या संदर्भात कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होईल, सविस्तर ऑफिशियलरित्या जो निर्णय जाहीर करण्यात येईल त्यानंतरच सर्व पेसाच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरू होतील. आता फक्त पेसा आपण पाहिलेला आहे झेडपीबद्दल, त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नॉन पेसाच्या देखील परीक्षा राहिलेल्या आहेत. झेडपी एक्झाममध्ये फक्त नॉन पेसाची झालेली आहे आरोग्य पर्यवेक्षिका या पदासाठी, आणि नॉन पेसामध्ये राहिलेले आहेत, पेसा आणि नॉन पेसाचे राहिलेले आहेत ग्रामसेवक, आरोग्यसेवक. या परीक्षा कशामुळे रखडलेल्या आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. ज्याप्रमाणे आरोग्य पर्यवेक्षिका या पदाची नॉन पेसाची परीक्षा घेण्यात आली, त्याचप्रमाणे नॉन पेसाच्या ग्रामसेवक, आरोग्यसेवकच्या परीक्षा घ्यायला पाहिजे होत्या, परंतु या ठिकाणी आत्तापर्यंत या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत आणि नेमकं कारण देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही. आचारसंहितेदरम्यान किंवा आचारसंहितेमुळे या परीक्षा रखडल्यात असं आपण म्हणू शकतो. आचारसंहितेदरम्यान परीक्षा घेण्याची विनंती केली होती, परंतु ते देखील या ठिकाणी मान्य केली गेली नाही सरकारच्या माध्यमातून. त्यामुळे आचारसंहितेमुळे या परीक्षा लांबलेल्या आहेत असंच आपण गृहीत धरू शकतो. या भरती संदर्भात ज्या काही अपडेट असतील, ज्या अपडेट मिळतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटू. धन्यवाद.